महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिन. विनोदाचं महत्व माणसाच्या आयुष्यामध्ये अत्यंत मोठं असतं. विनोदाशिवाय माणसाला त्याच्या जगण्यातलं मूल्य कळत नाही असं म्हणतात आणि म्हणूनच विनोद हा हळवा असला पाहिजे, तो नकळत असला पाहिजे आणि तो मजा देणारा असला पाहिजे असं पु ल देशपांडे म्हणायचे. महाराष्ट्राला विनोदी साहित्याची मोठी परंपरा आहे. विनोदी चित्रपट, विनोदी नाटकं, विनोदी कविता अशा गोष्टी माणसाला त्याच्या रोजच्या जगण्याच्या रहाटगाडीतून, रोजच्या संघर्षातून बाहेर काढत असतात. आजकाल जर आपण बघितलं तर सोशल मीडियावरचे विनोद माणसाला त्याच्या रोजच्या संघर्षातून थोडी उसंत मिळवून देतात. विनोद माणसाला संघर्षामध्ये लढण्याचं बळ देतो आणि म्हणून विनोदाला फार महत्व आहे. सोशल मीडियाच्या आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विनोद करून, विनोदाचे प्रकरण करून लोकांना हसवण्याचं काम काही रील स्टार्स करत असतात आणि अशाच एका रील स्टार सोबत, तिघांच्या सोबत ऍक्च्युअली मी आज गप्पा मारणार आहे. आज माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत इचलकरंजीचे 3 इडियट्स. मी त्यांना 3 इडियट्स अशासाठी म्हणतो की राजू इराणी यांनी डिरेक्ट केलेली जी 3 इडियट नावाची फिल्म होती त्याच्यामध्ये त्या तिघांनी, त्या 3 इडियट्सनी जी धमाल उडवून दिली होती तशीच धमाल या तिघांनी सोशल मीडियावरती उडवून दिलेली आहे. इचलकरंजीचे तिघे राहणारे आहेत आणि माझ्यासोबत सध्या आलेले आहेत निवृत्तीनाथ उर्फ नारू, दुसरे आहेत विशाल उर्फ विसल्या आणि तिसरे आहेत बाल्या उर्फ बालाजी. तर या तिघांशी मी नारू, विसल्या आणि बाल्याशी आज मनसोक्त गप्पा मारणार आहे. तिघांनी आपल्या विनोदाच्या माध्यमातून लोकांना हसवण्याचं काम केले. खळखळून तुमच्यामुळे लोक हसतायत. कित्येकाने तुमचं कौतुक केलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्या काही तुमच्या या हसवण्याच्या प्रोसेसमध्ये काही तुमच्या शिव्यांमुळे सुद्धा तुम्ही प्रसिद्ध झाला होता. लोकांना त्याही आवडत होत्या. परंतु मग एक तक्रार झाली आणि त्यानंतर पोलिसांनी तुम्हाला सांगितलं की तुमच्या व्हिडिओमधून तुम्ही शिव्या हटवा, बाकी तुम्ही काम चांगलं करा. आणि त्यानंतर तुम्ही कबुली सुद्धा दिली की आम्ही इथून पुढे शिव्यांविरहित व्हिडिओ करू आणि लोकांना हसवण्याचं काम करू. पण एक मानलं पाहिजे की तुमचं कॉमेडीचं टायमिंग अफलातून आहे. मी नारूजींपासून सुरुवात केली. नारू, तुम्ही नारू म्हणून फेमस आहात सगळीकडे. नारूची कुठले मूळचे? नारू मूळचे कुठले? नारू मूळचे इचलकरंजी. ओके ओके. बर, मला तुम्ही सांगा, तुमच्या चेहऱ्याबद्दल लोकांच्या मध्ये कमेंट असतात की नारूचा चेहरा आम्हाला बोलका वाटतो. काय रहस्य, काय राज, काय आपल्या चेहरे के पीछे? रहस्य डोळ्यातच आहे. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक्सप्रेशन. ओके, तर तुम्ही फार कमी बोलता. मी आता पण बघितलं स्टुडिओमध्ये मगाशी. कमी पुन्हा बोलता कामातून मी दाखवून देतो असं आहे का? कामातूनच निघते सगळं. जेव्हा तुम्ही तुमचं आता लग्न झालं असेल, तुमचे व्हिडिओ घरी बघतात, काय प्रतिक्रिया येतात? बघतात की विशेषतः बायकोची प्रतिक्रिया काय? बायकोला मेन म्हणजे मराठी कळत. तिथं पण कर्नाटक. अच्छा अच्छा. ओके, त्या कानडे आता मराठी थोडं थोडं येत असं. आता येतं. अच्छा, आता जरा समजा लागेल. अच्छा, जरा समजायला लागले. त्यांना कळू दे की त्यांचा नवरा किती करण्याचा हे मिळू दे त्यांना. आता समजायच्या आधी शिवाय केला हे फार महत्वाचं. समजायच्या आधीच शिवाय बंद केली. मला सांगा, तुम्ही तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? म्हणजे तुम्ही या क्षेत्राशी निगडीत नाही आहात. मला असं कळलंय की व्यवसाय काय होता वडिलांचा किंवा पिढीचा? तुम्ही काय, कुठल्या पार्श्वभूमी? आमचे साधं पॉवरलूम होती. इचलकरंजीचा जो मुख्य व्यवसाय आहे तिथंच. त्याच्यात पप्पा तिथंच काम करतो. मी पण दिवाणीच काम करतो. दिवाणीचं काम करा. घरात आई वडील, भाऊ बहीण, वहिनी सर्व असतात. हे सर दुसरं काय नाही. म्हणजे बाकी 2 इडियट्स तुम्हाला कुठे भेटले? या अशीच ओळख झाली. अच्छा, आमच्या घरी इथंच राहायला होता, कारण माहित नव्हतं. हे पण व्हिडिओ करतो. ओके ओके ओके. म्हणजे तिघांचं क्षेत्र एकच होतं खरं तर तसं. पण मग भेट अशी अचानक झालेली, मग तुमची बढती एका जागी कामाला होती. नंतर त्यांच्या यांची आता एका जागी म्हणजे आमची ओळख झाली. बरोबर. मी जरा एडिटिंग चांगलं करतात असं समजलं. तिघे एकत्र मिळल्यावर मग झाला धमाल झाली, बट्टी चांगली झाली. मला सांगा की कधी असा तुम्ही विचार केला होता सुरुवातीला की बाबा मला रील स्टार बनायचं आहे किंवा असे व्हिडिओज करायचे आहेत आणि सोशल मीडियावरती मला असं हे व्हायचं, असा विचार केला? म्हणजे हे नकळत झालं? नकळत झालं. अच्छा, नकळत फेमस व्हायचं, 1-4 लोकांनी ओळख दाखवायची असं, म्हणजे ओळखीची लागाव असं काय तर लोक आपल्यावर एक सेल्फी काढून घ्यावं, लोकांच्या पाहुण्यात रुबाब करायचं. प्रत्येकाला तसं वाटतं आपण सेलिब्रिटी व्हावं. अच्छा, ही इच्छा होती. पण तुम्हाला कधी जाणवली की बाबा माझ्यामध्ये ही गोष्ट आहे आणि या गोष्टीवर लोक
हसतील किंवा ही गोष्ट लोक अप्रिशिएट करतील असं कधी वाटलं तुम्हाला? ते पब्लिकने डिसाईड केलं, आम्ही पण डिसाईड नाही केलं. कमेंट वाचतच आम्हाला हे झालं. ओके, तुमची तुम्हाला मी आता नंतर विशालकडे येईल. विशाल, मला तुम्ही सांगा, जेव्हा तुम्ही तुमच्या डायलॉग डिलिव्हरी किंवा तुम्ही जेव्हा व्हिज्युअल प्रेझेंट झालात लोकांसमोर, तेव्हा सुरुवातीला तुमच्या डोक्यात काय होतं की मला असा कंटेंट पाहिजे हे होतं की तो कंटेंट लोकांच्या आवडीचा होत गेला? काय झालं नाही? ऍक्च्युली आधीपासून आम्ही चांगलाच व्हिडिओ करत होतो. साधी एक ज्या आईला अशी शिवी पण नसायची आमची. बरोबर. ते जरी म्हटलं की नको इथे घेऊया आपण, असं असायचं. आता का नाही व्हिडिओ पळणं झालं, काही चांगलं केलं तर काय पळणं झालं. मग शेवटी असं बघता बघता का नाही काही सेलिब्रिटी लोकांचं शिवी देणारा वगैरे व्हिडिओ बघितलं. म्हटलं मग आपण पण ह्यांनी लोक शिव्या देऊ शकतात, म्हटलं मग आपण पण 4 शिव्या देऊन बघूया म्हटलं. अच्छा, त्यांना कुणी काय म्हणत नाही, आम्हाला तर काय म्हणतील असं वाटतं. 4 शिव्या देऊन बघूया म्हटलं. आता पळलं तर पळलं, नाही तर मग काय आपण करतोय ते करायला लागलेच म्हटलं. ते करून बघूया म्हटलं. जे रेग्युलर आम्ही जशी आमचं टायमिंग आहे वगैरे जोडते त्या हिशोबाने आमचं 4 शिव्या देऊन व्हिडिओ केला. संध्याकाळी म्हणजे अपलोड केला, दुसऱ्या दिवशी म्हणजे ते व्हिडिओ मिळत गेला. अच्छा, म्हणजे फक्त शिव्या गेल्यामुळं शिव्या गेल्या त्या कॉमेडीमध्ये सुद्धा नुसतं शिव्याच नसतात, कॉमेडी पण असतं. त्यामुळे म्हटलं मग आता पण तुम्ही जेव्हा पूर्वी कॉमेडी करत होता तेव्हा ते व्हिडिओ एवढे चालले नव्हते. नाही चालले, पण एका शिवी दिल्यामुळे ते किंवा त्याच्यामध्ये लोकांना मजा वाटते. लोकांना शिव्या सुद्धा गमतीदार वाटतं. तरी पण म्हणजे कसं तो व्हिडिओ टाकला, ते व्हिडिओ पळाला, त्यानंतर पण काही कमेंट त्यामध्ये अरे तुम्ही शिव्या का देता, इतक्या शिव्या देऊ नका, चांगलं नाही. आणि विचार केला शिव्या द्यायला सॉफिस्टिकेटेड पब्लिक सुद्धा तुमचं व्ह्यूअर आहे. नको म्हटलं राहू दे, शिव्या द्यायला नको. आणि परत चांगली व्हिडिओ केली. ते परत आहे तसंच पहिल्यासारखं रडगाणं, कुठे 2000 व्ह्यूज 3000 व्ह्यूज इतकंच. म्हटलं आणखी एकदा करून बघूया शिव्याचा कॉन्टेंट. शिव्याचा कॉन्टेंट केला, तो परत दुसऱ्या दिवशी मिळेल. थोडक्यात तुमची इच्छा नव्हती की शिव्या देऊन एकमेकांना. मी काय म्हणतो, पब्लिकला चांगलं बघायची सवय नाहीये. आम्ही चांगले पण केलेले आहेत आमच्या अकाउंट व्हिडिओ, मी बघितलेले तुमच्या. ते बघायची सवय नाहीये, त्याला व्ह्यूज कमी असतात. म्हणजे वल्गर जे दाखवते, वल्गरनेस दाखवते, न्यूडिटी दाखवते, तशा व्हिडिओजना भरपूर व्ह्यूज मिळते. मला हे इथं हे बघणाऱ्यांना सुद्धा सांगायचं आहे की आपण जेव्हा एखादा कंटेंट डिसाईड करत असतो तेव्हा तो डिसाईड करत असताना त्या कलाकारांची ती ओळख बनू नये. त्यांची जी मूळची ओळख आहे, त्यांची मूळची ओळख त्यांनी सांगितल्याप्रमाणे सॉफिस्टिकेटेड कंटेंट होता, शिव्या कुठेही नव्हत्या. परंतु लोकांनाच शिव्या बघायला जर आवडत असतील तर मात्र मग आम्हाला काहीच त्याचा नाईलाज होता असं त्यांनी सांगितलेलं नाही. हे फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आज जी निगेटिव्ह कमेंट करणारी मंडळी आहेत तुमच्यावर, मला त्यांनाही या व्हिडिओच्या माध्यमातून, या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगायचं आहे की माणसाची मुळात ओळख तशी नसते. मात्र सतत जेव्हा आपण एखादा शिक्का एखाद्या व्यक्तीवर मारत राहतो तेव्हा मात्र ती माणसाची ओळख बनत राहते. मुळात आपण अशा प्रकारचा कंटेंट शिव्यांचा स्वीकारता न स्वीकारता तो जो सॉफिस्टिकेटेड स्वीकारला असता आणि त्या पद्धतीने जर त्यांची जडणघडण आणि त्यांचा प्रवास पुढे झाला असता तर मला असं वाटतं मग पुन्हा ते पोलिसांचं प्रकरण आणि मग तुम्हाला माफी मागून किंवा ते लागलं नसतं. बरोबर. त्या तेवढ्या गोष्टीमुळे आम्हाला कोणी जज करू नये एवढंच वाटतं. डेफिनेटली शिव्या दिल्या हे काही जज करण्याची गोष्ट नाही आहे. मुळात शिव्यानं देणारा माणूस सुद्धा बदमाश असू शकतो, हे आपल्या समाजाचं वास्तव आहे. नाही कसं आहे, ऍक्च्युअल मध्ये नुसतं आम्ही एकमेकांच्या मध्येच काही कॉमेडी असते, शिवाय असते एकमेकांच्या मध्ये. इतरांना तुम्ही अजिबात येत काय. ते पण आमची आपल्या कोल्हापूरची माहिती आहे, बोलीभाषा आहे. बोलीभाषा कुठल्या मित्राला प्रेमाने शिवी दिली जाते किंवा रागाने शिवी दिली जाते. एक जॉब म्हणून ते कंटेंट असते, एक जॉब म्हणूनच बघायचं. त्यामध्ये हेटिझम काय नसतं, हेटिझम हेट्रेड काही नाही. मला विशालकडे यायचं. विशाल, तुम्ही इचलकरंजीचे बरोबर. इचलकरंजी हे भारताचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं. हातमाग उद्योग आणि यंत्रमाग बऱ्याच गोष्टी. आता इचलकरंजीची अजून एक ओळख व्हायला लागली, ती म्हणजे तुम्ही तिघं. आणि हे आपण मान्य केलं पाहिजे की इचलकरंजीचे 3 तरुण सामान्य कुटुंबातून आलेले काहीतरी स्वतःची ओळख बनवू पाहतात आणि त्यांनी ती बनवलेली आहे. अशी तुमच्या तिघांची ओळख ही झालेली आहे. सोशल मीडियावरचे तुम्ही 3 डेट्स आहात, मी मगाशी म्हटलं, दमाल उडून देतात. लोकांना चित्रपटाच्या माध्यमातून जे विनोद बघायला नाही मिळत आहे ते त्यांना थोड्या 1 मिनिटामध्ये, 1.5 मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये बघायला मिळतात. आणि हे हा आनंद आहे आणि ते दाखवून तो आनंद देण्याचं कसं तुमच्यात आहे हे आपण मान्यच केलं. तुमचं कुटुंब काय, पार्श्वभूमी काय? ऍक्च्युली मी लहानापासून एकटाच मोठा झालो. मला आई बाबा कोण नाही. अच्छा. नंतर लव्ह मॅरेज झालं, लग्न झालं, मुलगी झाली, ऐका तिघं निवांत असतो. तुमचं कुटुंब आहे. तुमचा संघर्ष फार मोठा आहे तसा, म्हणजे तुमची जास्तच आहे माझं. सगळ्यांचे असतं या माणसानं भोगलाय. अच्छा. म्हणजे जे खालच्या लेवलची सगळी काम आहेत, जे मजूर, मोल मजूर, ती सगळी काम यानं केलेली आहेत.
म्हणजे गवंड्याच्या हाताखाली जाण्यापासून हमाली कामापर्यंत सगळी विशाल, मला तुमच्या तोंडून ऐकायला हे नाही, आता बोला. सांगून माहितच नाही. नाही, पण हे सांगा, कारण या गोष्टी फार गरजेच्या असतात. आपल्याला नेहमी सगळ्यांना यश दिसत असतं, नाही ऍक्च्युली विषय चर्चा दिसत असतात. 8वीला होतो ना, त्यावेळेला म्हणजे लहान आजा आजीपर्यंत त्यांच्याविषयी लहान मोठा झालो. म्हटलं मग आता हे पण आता वयस्कर आजा आजी म्हणजे वडिलांच्या आईबाबांनी तुम्हाला सांभाळलं, वडिलांच्या आईबाबांनी तुम्हाला सांभाळलं, त्यांच्यापाशी मोठा झालो. आमचे काका वगैरे आहेत, नाही असं नाही, खरं शेवटी त्यांच्यापाशी मोठा झालो. एवढा पण की बाबा 8वीला असल्यापासून स्वतः कामाला लागलो. यांनी कसं दिवाणी काम करतात तसं ते दिवाणी काम चालू केलं. ते जे दिवाणी काम म्हणजे कुठे गेलं तुम्ही? हात घडी काम, जे कापड असताना घडी काम नाही आणि डिलिव्हरी नाही, ते स्टार्टअप केला. त्यानंतर मग मी 10वीला गेलो, हमाली चालू केली. दुसरी हमाली सुद्धा केली, स्वतःची गाडीच आहे, हमाली केली. हमालीमध्ये एकेकदा हातपाय असं सुचत होती. दगडी कोळसांच्या गाड्या उतरल्या, लाकडाच्या गाड्या उतरल्या. ते सोडले गवंड्याच्या हाताखाली काम केलं. ते सोडले की काय म्हणतात ते चेकिंग काम म्हणून नाही म्हटलं तर एका प्रोसेसमध्ये कमीत कमी 13 वर्ष काम केलं. ऍज अ हेल्पर म्हणून गेलो, जिथं मी पगार फक्त किती 175 रुपये 12 तास. 12 तासाचा 175 रुपये. चष्मा त्याच्यामुळेच लागलाय त्या काम. हा चष्मा स्टायलिश नाही बरं का, म्हणजे तुम्हाला मी सांगायची माझी इच्छा आहे की तो स्टायलिश चष्मा नाही आहे, तो त्रासदायक गोष्टींपासून त्या फ्लिकर्स सतत येत असल्यामुळं काय आणखी फ्लिकर चष्मा आहे. काय पुढं काय केलं? मग तिथं 13 वर्ष काम केलं. म्हणजे पोस्टिंग नॉर्मली हेल्पर, चेकर झालो, चेकरचा ऑपरेटर, असं करत करत त्यामध्येच कधी बाबा एका मुलगीवरती प्रेम झालं, तिच्यासोबत लग्न करून घेतलं. शेवटी आता तीच आई बाबा म्हणून तिच्यासोबतच नाही आता आहे व्यवस्थित. अच्छा, म्हणजे तुमचं कुटुंब स्वतःच पुढे डेव्हलप झालं. काय वाटते आज पाठीमागं बघताना मी एक प्रश्न विचारतो असा, आता संघर्षाचा मुद्दा तुम्ही सांगताय आणि तुम्ही चांगले मित्र आहात एकमेकांचे, काय वाटते आज इथं आल्यानंतर मागं बघतो माणूस जेव्हा आयुष्याकडे त्याच्या, काय वाटतं कुठेपर्यंत आला की बाबा हाय माणूस कधी हाय त्या जागेवर थांबला तर मग काय होतं नाही त्या गोष्टीला. स्ट्रगल करून पुढे येतोय तोच माणूस कधी पुढे ना पुढे साध्य करून दाखवतो. हेच एवढं बोलणं की बाबा हाय या गोष्टीला तुम्ही रेकॉर्डत बसला तर मग त्या गोष्टीचं कायच उपयोग नाही. मला हेच करायचं होतं, मला काय जमलं नाही, मी आता काय करणार नाही, करणार नाही. पुढे जायचं प्रयत्न कर. एका प्रयत्नावरती का माणूस काय सक्सेस होत नाही. लई म्हणजे लई स्ट्रगल करायला लागतो भरपूर. सोशल मीडियावरती हे अशा रील्स करायचे किंवा इथं करिअर करायचं असं ठरलं होतं, हा मार्ग प्रवासात सापडला. काम करायचं बाबा, थोडा वेळ मिळाला की बाबा व्हिडिओचा ना तेवढंच मोबाईल आहे, साधा मोबाईल काढायचं, व्हिडिओ करायचं. हा बाबा टॅलेंट आहे, एडिटिंग वगैरे आहे, डोके आहे, तेवढंच करायचं. चला ते पण काय एडिटिंग म्हणजे काय युट्यूब वरती बघायचं, शिकले, बघत 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 शिकत 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 करत गेलं. त्यानंतर मग थोडंफार आणि जरा म्हणजे भरपूर लोकांनी पुढे जात बघितलं, मग थोडंफार वाटलं की बाबा आपल्याला आपण थोडंफार फेमस झालं पाहिजे वगैरे. या हिशोबाने ऐकत नसताना सुद्धा 70-80 हजार मोबाईल घेतला. नंतर मग व्हिडिओ करायला स्टार्ट केलं, तरी सुद्धा काय लोकांचा काही सपोर्ट नव्हता. म्हटलं मग आता त्यानंतर मग 4 घरी सपोर्ट होता. घरी म्हणाय गेलं तर स्टार्ट केलं तर कोणाचं नव्हतं. कारण काय होते की बाबा एक प्रकारे या गोष्टी अपमानास्पद होतं ना, लोकांना वेडे चाळे वाटतं. हा येडे चाळे वाटतं. स्टार्टिंगला सगळ्यांच नंतर 4 लोक ओळखायला लागलीत, 4 लोक सेल्फी त्यांच्या त्याच लोकांसमोर सेल्फी काढून यायला लागलेत. तेव्हा ते लोक म्हणायला लागलेत बाबा हे काहीतरी चांगलं करतात. मला तुम्ही सांगा की आता तुम्ही तिघं एकत्र जमला, कंटेंट, मी प्रश्न तो पुन्हा रिपीट का करेन की मला तो प्रश्न फार महत्वाचा वाटतो. कंटेंट तुमचा ठरला होता की कॉमेडीज करायचं किंवा सिरियस करायचं, असं काही ठरलं होतं? नाही, ऍक्च्युली कॉमेडीला मरत नाही अजिबात. पुढच्या माणसाला हसवणं आणि साधी गोष्ट आयुष्यात या जगात तर अजिबात हसवणं खूप अवघड आहे. रडवणं 2 मिनिटात 4 शिवाय दिली म्हणजे रागा 4 शिवाय दिली की पुढचा माणूस रडतोय. तर विषय कसा आहे की पुढच्या माणसाला हसवणं म्हणजे साधी गोष्ट नाहीच आहे. त्या हसवायसाठी पुढच्या माणसाला स्वतःची काढून घ्यायला लागत्या. भर रस्त्यावरती ऍज अ भिकाऱ्याचं कॅरेक्टर म्हणलं की पालखी कपडे कपडे करून तुम्ही केलेले आहेत, म्हणजे पेट्रोल पंपावर पण म्हणजे आपली आणि आपली पायरी सोडून वागावं लागतं. हा, हे बरोबर आहे. त्याशिवाय सोशल मीडियात सक्सेस नाही होत. हा, पण तो संघर्ष तुम्हाला रस्त्यावर करायला लागला आणि त्यानंतर मग तुम्हाला हे आता जे मिळालेले यश आहे, 4 लोक ओळखतात तुम्हाला, सेल्फी काढतात तुमच्याबरोबर, ते तुम्हाला मिळालं. मला पुन्हा बालाजीकडे यायचं. ज्याप्रमाणे या दोघांचा संघर्ष होता,
यांचा संघर्ष होता. त्यांनी तर दिवाणजी म्हणून काम केलेलं आहे. तुमची पार्श्वभूमी काय, कुटुंबाची पार्श्वभूमी काय? माझं कसं विषय, आता वडील नाही आहेत मला, 1-2 वर्षापूर्वी वारले. ते पण कामगारच होते, लाकडाच्या वगैरे काम करत. त्यांना ते भूषानं ऍलर्जी वगैरे झाली, त्यातच ते गेले. बाकी आई घरी असते, आई आहे, एक भाऊ आहे, त्याचं पण लग्न झालं, तो वेगळा. तुमच्या अंगावर जबाबदारी. आई आहे, बायको आहे, 2 मुलं, चाललंय आपलं बरं आहे. सध्या कुटुंबाचा भाग तुमच्यावर. हो. भाऊ लहान आहे. भाऊ लहान. मला तुम्ही सांगा की आता मी जसं या दोघांना प्रश्न विचारला, तोच प्रश्न तुम्हाला विचारेन, तोच रिपीट करेन. वाटलं होतं की डोक्यात काही होत्या गोष्टी की बाबा मला ही गोष्ट करायची आहे, मला अभिनय करायचा आहे, मला कॉमेडी करायची आहे? ऍक्च्युली त्याचा ट्रॅकच वेगळा होता. तुम्ही मित्र एकमेकांना फार चांगलं ओळखता. आणि म्हणजे फार जुनी मैत्री नाही आहे, अलीकडचीच आहे. ते 3-4 वर्ष, 3 वर्षातली मी. अरे 3 वर्षातली मैत्री आहे. ती एवढी घट्ट झाली, लोकांना माहित नाही. लोकांना वाटते की आम्ही लहानपणापासून एकत्र आहे. तुमची केमिस्ट्री बघितल्यावर तसं वाटतं. तसं नाही आहे. ते काय म्हणतात, ते नशिबात लिहिलेलं असते, ते झालं आणि त्यामुळे ते एकत्र आलं, असा विषय. आणि मुद्दा म्हणजे आम्ही असं काय ठरवलेलं, म्हणजे कसं सोशल मीडियाला आम्ही बघत होतो, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ जे आहेत ते भरपूर चालतात आणि लोक वरचेवर बघत राहतात. बाकीच तुम्ही ब्लॉगिंग वगैरे बाकीचं असं काय करतात, त्यामध्ये स्ट्रगल भरपूर आहे, लिमिटेड आहे आणि ते एका लिमिटच्या वरती पडत नाही. ब्लॉगिंग वगैरे किंवा दुसरा काही असेल हिस्ट्री. आता मी सुद्धा युट्यूब करून त्यातनं अनुभव आहे मला एडिटिंगचा. आता एडिटर म्हणून काम केलं होतं. एडिटर म्हणजे मी स्वतःचं चॅनल होतं माझं, 8-10 हजार सबस्क्रायबर झाले होते, पण ह्यात आल्यामुळे ते बंद केलं. रेव्हेन्यू पण चालू झाला होता, ऑन झालं होतं. मग त्यातून शिकत आता हे भेटले, मग इथूनच काहीतरी करूया म्हटलं, चांगलं करूया, एकत्र आलोय, बघूया. त्या चॅनलपेक्षा इकडे सक्सेस जास्त मिळाला. टीम म्हणून तुम्ही काम करायला लागला. बरोबर. स्टोरी डेव्हलप झाली. बरोबर. आणि एकट्यानं करणं ते शक्य नाही ना. कसं आहे, मोटिवेशनचा प्रकार आहे. मोटिवेशन असतं ते तेवढ्या पुरते येतंय की बाबा आपण एवढं काम करूया आणि ह्यातून एवढंच करूया, आणि महिना झाला ना, नंतर आणि परत वाटतंय ज्याला काय करूया आपण खुळ्यासारखं, यातून काय मिळणार आहे आपल्याला. पण एकत्र असलं ना, समजा आता हे मोटिवेट करू, अरे चल काय नाही, असा विषय. त्यामुळं सक्सेस होण्याचं मला वाटतं हेच कारण आहे, आम्ही एकत्र आहे. एकट्याच्या हातून काय झालं असतं, त्यांच्या पण नाही, याच्या पण नाही आणि माझ्या पण नाही. एकट्याच्या हातून टीम वर्क हे म्हटलेलं आहे की त्यामध्ये एक वाक्य नेहमी सांगितलं असतं की तुम्हाला जर लांब जायचं असेल तर तुम्ही एकटे चाला, आणि जर तुम्हाला खूप मोठा पल्ला काढायचा असेल तर तुम्ही टीम सोबत चाला, असं फार म्हटलं जातं. मला तुम्हाला एक पुढचा प्रश्न असा तिघांना विचारायचा आहे की आज तुम्हाला लोक ओळखतात, आज तुमची समाजामध्ये एक इमेज तयार झाली की कॉमेडियन म्हणून. कुठल्या कॉमेडियनचा तुमच्यावर प्रभाव आहे? नारोजींपासून मी सुरुवात करेन. नारोजी, तुम्ही सांगा, कुठला कॉमेडियन आवडतो? मराठीतला किंवा इंडियन कॉमेडियन कुठला आवडतो? दादा कुडकींची तुम्ही कॉमेडी बघता? पहिल्यापासून त्याच आवडते मला. ओके. तुमचा तर हिंदी म्हणला तर मला राजपाल यादव हिंदीतले आवडतात. चांगला आहे, म्हणजे तुमची कॉमेडीची चॉईस चांगली. तुमचा हेल मला कानडी वाटतं. तुम्ही मूळचे कर्नाटक बाउंड्रीवर आहात म्हणून तसा हेल आहे का? कर्नाटकचे, खरं माझा जन्म इचलकरंजीतच झाला. जन्म इचलकरंजीतच झाला. तुम्हाला कानडी येते? नाही, कानडी नाही येत. आता तुम्ही पूर्ण मराठीत कानडी येते का? ओके. परफेक्ट आहे. तुम्ही मूळचे विशाल बेळगावचे, विशाल मूळचे बेळगावचे. मला तुम्ही सांगा की एखाद्या ऍक्टरकडे बघून किंवा कॉमेडियन, आता तुम्ही म्हटलं की दादा कोणते, काय घेतलं, काय तुम्ही काय कॉमेडीचं टायमिंग घेतलं, लँग्वेज घेतलं, काय घेतलं? त्यांचं ऍक्टिंगच भारी वाटते बघितल्यावर. म्हणजे त्यांच्या ऍक्टिंग कसं त्यांनी पहिल्यामध्येच असं ऍक्टर, आता कॅमेरा आपल्या समोर आल्यावर आपण कसं करतो एकदम, त्यांनी ऍक्टिंग मध्ये पहिल्यांदाच असतात. अच्छा, मग ते कॅरेक्टर मध्येच असतात. मग नारूला ते आवडते की कॅमेरा मी जाते असं, कॅमेरा आल्यावर मला पण एकदा जचमळतंय. ओके. मग नंतर मग पहिल्यापासूनच ऍक्टिंग मध्ये राहिल्यावर माणूस पूर्ण ऍक्टिंग मध्ये. अच्छा, म्हणजे ते शिकण्याची प्रोसेस आहे. बेरिंग मध्ये जर तुम्ही सुरुवातीपासून राहायला लागलात तर ते तुम्हाला कॅमेरा समोर सुद्धा कसं फेस करायचं हे तुम्हाला कळतं. स्टार्टिंगला सगळीच चुकतच होतो आम्ही. रेटिक घ्यायला सारखं रेटिक, असं नको तसं. आता डायरेक्टच होते. किती कालावधी झाला तुम्हाला एकत्र येऊन ते करणं? आता 1-2 वर्ष. तिघे एकत्र 2-2.5 वर्ष. अच्छा, आता काय सोशल मीडियावर तुमची काय म्हणजे व्ह्युअर्स किती आहेत किंवा काय? माझा 4 लाख आहे. ओके. 2 लाख आहेत.
ओके. याचे 2 लाखाचे जवळपास आलेले. अच्छा, वेगवेगळ्या चॅनलचा तुम्ही सांगता. अच्छा, तिघांची आयडिया. अच्छा. आणि तुम्ही कॉमन टाकता, व्हिडिओ टाकताना की तिघांच्या याच्यावर पण टाकता? नाही, आता प्रत्येकांचे सेपरेट एक. ओके. जो कॉमन व्हिडिओ आहे तो तुम्ही आज आपण समजा आपण एकत्र आलो, आज एक व्हिडिओ करायचा, आज माझ्यावर जरी टाकला, उद्या परत एकत्र यायचं, उद्या एक केला मग ह्याच्यावर, मग परवा त्यांच्यावर, असं. अच्छा, नंबरानं टाका. हे चांगलं आहे. म्हणजे तिघांचाही तुम्हाला एक रेव्हेन्यू म्हणा किंवा तुमचा व्ह्युअरशिप म्हणा ते ग्रोथ होत राहते त्याच्यामुळे. हे प्लॅनिंग तुम्ही आधीच करून ठेवले? आधीच केलं. अच्छा, कारण तो दृष्टिकोन असणं सुद्धा गरजेचं आहे, कारण तो व्यावसायिक दृष्टिकोन आहे. विशाल आणि बालाजी, तुम्ही मला सांगा, स्क्रिप्ट लिहितो कोण? आयडिया येतात कोणाच्या? ओके, स्क्रिप्ट लिहून काय केलं? ओके, स्पॉन्टेनियस डायरेक्ट. अच्छा, म्हणजे समजा आता एक सब्जेक्ट आहे, समजा की असा असा, आता समजा हा व्हिडिओ आहे, आता आपण भिकाऱ्याचा रोल आहे, एक तर करायला नाही म्हणतात ओके ओके, मी भिकारी नाही करणार. प्रॉब्लेम आहे. भिकाऱ्याचा रोल म्हटलं का ओके, टी शर्ट असलंय काय वाटत नाही. तुम्ही त्यांच्याशी माणुसकीनं वागला. लिहित वगैरे काय बसत नाही आम्ही. एकत्र आलो, बाबा असं असं आहे, महिला रंगवायचं कसं, लिहायला नको, ऑन द स्पॉट जायचं. तो असं म्हण, शूट करतो, मी असं म्हणतो, शूट करतो, या ठिकाणी असं चर्चेत नाही तर टायमिंग चांगलं जुळते. ओके, स्टोरी लाईन ठरलेली असते फक्त आणि स्पॉन्टेनियस डायलॉग येतात जाग्यावर. ते लिहिलं ना ते मग ते होत नाही व्यवस्थित. मला तेच विचारायचं आता, असा म्हणजे तुम्ही जेव्हा कॉमेडी व्हिडिओज बनवता तेव्हा काय गमतीदार प्रसंग सुद्धा पाठीमागे ऑफ द रेकॉर्ड घडत असतील? काय घडतं सांगा. काय घडतं मला एखादं? माझ्या डोळ्यावर जेव्हा याच्यात कॅमेरा घेऊन तेव्हा स्वतः ह्यानेच डोळे झाकलेले असतात. ते काय माहितीये काय, समजा आता नारोबाई एक्सप्रेशन द्यायचं आहे आपल्याला, कॅमेरा असतो माझ्या हातात, एक्सप्रेशन द्यायचं, असा असा सीन झालाय ना, एक्सप्रेशन द्यायचं. ठीक आहे, आता मी कॅमेरा समोर नेणार आहे, जेव्हा मी चेहऱ्याच्या समोर नेतोय तेव्हा माझं तोंड असं असते. कंट्रोल करत मी जर समोर बघितलं मला किंवा माणूस ऍक्टिंग मध्ये असते, आम्ही असतो असतो. मला तुमच्याकडे तिघांकडे बघितल्यानंतर एक सुचतं की आता जसं आपण बोललो की टीम वर्क म्हणून जेव्हा आपण एखादा कंटेंट घेऊन पुढे जातो, काही काळानंतर तुम्हाला मार्केट व्हॅल्यू कळते. बऱ्याच ती कळणं फार गरजेचं असते, ते थोडीशी लेट कळत असते. तुम्ही मगाशी म्हणाल त्याप्रमाणे शिव्या नव्हते दिल्या, पण लोकांना रिस्पॉन्स एवढा नाही मिळाला, शिवी देऊन बघितली, रिस्पॉन्स वाढला, परत लोकांचं असं आलं की नका शिव्या नका देऊ, परत मग शिव्या काढल्या तर परत तुमचा ग्रोथ खाली झाली किंवा हाईट नाही झाली, तेव्हा परत झाली. आता जेव्हा हा प्रसंग घडला, पोलिसांनी तुम्हाला बोलवलं आणि तुम्हाला सांगितलं की तुम्ही शिव्या देऊ नका तुमच्या व्हिडिओ, बाकी तुमचा कंटेंट चांगला आहे, त्यावेळी डोक्यात काय आलं जेव्हा तुम्ही बाहेर आलात पोलीस स्टेशन मधून? मला सुरुवातीपासून मला हे विचारायचं आहे, जेव्हा फोन आला असेल तुम्हाला पोलीस स्टेशन मधून, कुठून फोन आला आणि काय सांगितलं तुम्हाला, तुमची प्रतिक्रिया काय असेल? बोलो 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 बोलो. ऍक्च्युली फोन आलाच नव्हता, त्यांनी नेहमी डायरेक्ट ऑफिसमध्ये बोलवलेत साहेबांसमोर, डिरेक्टली तुम्हाला न्यायला आले? डायरेक्ट न्यायला आलेत, घेऊन गेलीत, ऑफिसमध्ये बसवले, चहा वगैरे दिलीत आणि साहेबांनी डायरेक्ट आम्हाला सांगितले की तुम्ही कंटेंट करताय शिवीचं, हे कंटेंट बंद करा, याच्यावर परिणाम होतोय दुसरा, लहान मुलांच्यावर पण, लहान मुलांच्या हातात फोन असतात, त्यामुळे तुम्ही ही शिवी बंद करा. मी म्हणलं साहेब आम्ही इथनं पुढे शिवी बंद करतो, आतापर्यंत आम्हाला कोण सांगितलंच नाही म्हणलं, आम्ही लोकांचं माहित नव्हतं करत होतो, आता इथं तुम्ही बोलला आम्ही इथनं पुढे शिवी बंद करतो. दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती, लगेच आम्ही व्हिडिओ करून टाकला, इथनं पुढे भावानं म्हणलं रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही काही व्हिडिओ करत नाही, शिव्या देऊन व्हिडिओ करत नाही. पण त्याच्यामधले मी काही कमेंट वाचल्या होत्या, कमेंट मध्ये आहेच, पब्लिकांनी वाटते आता शिवी मजा नाही, कमेंट मध्ये देतात. ऍक्च्युली काही लोक कमीत कमी अनफॉलो भरपूर वाढायला त्यामुळे लोकांना शिव्या ऐकायचे. शिवीशिवाय तुम्ही काय म्हणतात ते, तुम्ही मटण केलंय कारण त्यामध्ये मीठच टाकला नाही, आणि मटण आहे लोकांच्या. तो प्रसंग झाल्यानंतर आम्ही 2 व्हिडिओ टाकले, त्या व्हिडिओमध्ये मला वाटतं 2000च्या आसपास प्रत्येक व्हिडिओला कमेंट आहेत. मला वाटतं 80 to 90% कमेंट त्याच आहेत, शिव्या पाहिजेत, शिव्या पाहिजेत, शिव्या पाहिजेत. लोकांना त्यात जास्त डोस आहे शिव्या ऐकण्यात. आणि कसं आहे, काही लोक काय म्हणतात माहितीये काय, भावांनो आम्हाला तुमच्यासारखे व्हिडिओ तर काय करता येत नाही, खरं तुमच्या व्हिडिओ मध्ये नाही आम्ही एकमेकांच्या मित्रांना बघतोय म्हणतात.
ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे असं असे भरपूर प्रसंग घडलेत की लोकांनी आम्हाला येऊन सांगितले की तुमच्या व्हिडिओमध्ये आम्ही डिप्रेशन मधून बाहेर आलो तुमचे व्हिडिओ बघितल्यामुळे. इतकं भयानक लेवलचं डिप्रेशन. म्हणजे एकट्या मेंबरचा सांगलीमधनं फोन आला होता. तो त्याचा मित्र की बाबा नटी सोडून गेली म्हणून त्यांनी डिप्रेशन मध्ये फास लावायला गेला होता. गर्लफ्रेंड सोडून गेली. गर्लफ्रेंड सोडून म्हणजे आपल्या कोल्हापुरी भाषेत नटी गेली. बरोबर बरोबर. नाही काय बाकीचे महाराष्ट्रातले जे ऐकतात त्यांना नटी कळणार नाही म्हणून मी मग विषय काय झाला, त्याला आमचे 4 व्हिडिओ दाखवलं. त्यानं आमचं रातभर व्हिडिओ भेटला. नंतर त्या सगळ्या गोष्टीचा विसर करून तिसऱ्या दिवशी आम्हाला फोन लावला, दादा तुमच्यामुळे माझा जीव वाचला. तुमच्यामुळे दादा काय व्हिडिओ करताय दादा तुम्ही. मध्ये लग्नाला गेलो कॉलेजला होता. मला एवढं डिप्रेशन आलं होतं म्हटलं मी काहीतरी करून घेणार होतो, पण तुमचे व्हिडिओ बघितले माझं सगळं टेन्शन गेला म्हटलं परीक्षेचं. खूप खूप मोठे अचिव्हमेंट आहे खरं तर. मग मगाशी काय म्हटलं मी तुम्हाला की हसून. आणि असं पण नाही की आमच्या एकदम वल्गर कंटेंट आहे. आम्ही ज्या बोलीभाषेतल्या शिवाय त्याच दिलेल्या आहेत. आणि काही म्हणजे जोडप्याने सुद्धा आम्हाला सांगितले आम्ही तुमचे व्हिडिओ एकत्र बघतोय पण कधी फक्त बेडरूम मध्ये बाहेर नाही बघत. मला एक सांगा, तुम्ही तिघं जेव्हा एकत्र हे सगळे विनोदी व्हिडिओज बनवत असता किंवा काय बनवत असता, एक आपण म्हणत असतो की आपण इथपर्यंत आलोय आयुष्यात. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये बिझनेस असेल किंवा अभिनय असेल किंवा अजून कुठल्या गोष्टी असतील, अभ्यास असेल, या सगळ्यामध्ये आपण मी इथपर्यंत आलोय, मी इथून इथपर्यंत आलोय आणि आता मला इकडे जायचंय. काय डोक्यात आहे तुमच्या, काय वाटतंय? फक्त कसं आहे माहितीये काय, ज्या गोष्टीवरती आपण कॉन्सन्ट्रेट केले त्याच गोष्टी करत जायचं. त्यात काय ना काय अपॉर्च्युनिटीज कुठं ना येतच जातात. आमची स्वप्न काही लय मोठी नाही आहेत. आमच्या मनात एवढंच आहे की लोकांना हसवता आलं पाहिजे, लोक हसली पाहिजेत. पुढे जाऊन आपल्याला काहीतरी मोठा अभिनेता व्हायचा आहे किंवा मोठा सेलिब्रिटी व्हायचा आहे असं काही नाहीये डोक्यात. सध्या तर नाही आणि नसेलच. फक्त लोकांना हसवणे एवढाच उद्देश आहे आमचा. आता ते लोकच जज करतील आम्ही कुठल्या लेवलला आहे, काय करायचंय, त्यांच्याशी काय, त्यांच्या हातात आहे, आमच्या हातात काय आहे. म्हणजे तुम्हाला बघणारी लोकच तुम्हाला मोठं करतील. त्यांचं प्रेम आहेच. आपण कुणाशी वाईट वागलो नाही, आपल्यासोबत वाईट होणारच नाही. ते कमेंट सेक्शन मध्ये मी तुमच्या बघत असतो जेव्हा हा सगळा पोलिसांच्या कारवाईचा तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रकार घडला, तर मी कमेंट सेक्शन वाचत होतो तुमचे ते व्हायरल जे व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये. त्यात काही लोकांनी अशा पण कमेंट केलेले आहेत की कुशल बद्रिकेचं जे स्ट्रगलर साला आहे त्याच्यामध्ये तो खूप शिवाय असतात, त्यांना कोणी काही म्हणत नाही, मग या तिघांनाच का, मग तिघं सामान्य घरातले म्हणून यांना धमकी द्यायची का? काय वाटलं तुम्हाला या कमेंट जेव्हा तुम्ही वाचल्या? ऑब्वियस तुम्ही वाचल्या असतील त्या. वाचल्यात. काय वाटलं? शेवटी कायद्याच्या पुढे जाऊ शकत. शेवटी कायदा आहे, कायद्याच्या पुढे तर नाही. आता जसं की कायद्याचा सन्मान केला बरोबर, कायद्याच्या पुढे नाही ना जाऊन चालत. ठीक आहे, आता काही लोकांना आवडलं नाही ते पण ठीक आहे, योग्यच आहे. ते पण काही चुकीचं नाहीये. कारण सोशल मीडियावर शिव्याचं प्रमाण आमच्यापेक्षाही डीप शिव्या देणारे लोक आहेत. म्हणणं एवढंच आहे की ठीक आहे आमच्यावर कारवाई झाली, काय हरकत नाही, पण त्याही लोकांवर ते कुठेतरी थांबलं पाहिजे. सगळीकडे शिव्यांचा प्रसार आहे तो थांबला पाहिजे. आणि ते बरोबर आहे, कारण लहान मुलांच्या हातात फोन असतात. आपण बघतोय त्या लहान मुलांच्या फोनचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, त्या त्यांच्या कानावर पडू शकतात आणि त्यांचा अर्थही त्यांना माहित नाही, पण ते सहज कुठेही देऊ शकतात. आणि ते थोडस वातावरण बिघडलं पूर्णच थांबायला पाहिजे असं म्हणणं आहे माझं. बरोबर, बाकीच्याही लोकांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. जर ही गोष्ट चुकीची असेल तर मी ती कुणीही केली तर ती चुकीचीच असणार. आता काय ठरलंय तिघांचं? 3 इडियट्स काय म्हणतात, आता काय कंटेंट असेल? मैं गाली नहीं दे सकता. असं ठरलंय का? फॅमिली वाले लोक देखते, मैं गाली नहीं दे सकता. एवढंच आहे. बिना शिवीचं पण व्हिडिओ पळतात आता. बघा, जिथपर्यंत आपल्याला लोकांनी सन्मान दिला, जिथपर्यंत आपल्याला आणायचा प्रयत्न केला, तिथपर्यंत आम्ही आमची क्रिएटिव्हिटी दाखवली. तर यापुढे बिना शिवी देता सुद्धा आम्ही व्हिडिओ करू शकतोय. नुसतं आमच्या शिव्या हातात नाही गेल्यात ना, आमचं टॅलेंट तर गेलं नाही. डेफिनेटली हे खरं तर टाळ्यांचं वाक्य आहे सिरियसली, की तुमचं टॅलेंट काढून नाही घेतलेलं आहे, तुम्हाला शिव्या देऊ नका म्हणतात. आणि फार मोठी मर्यादा नाही असं मला वाटतं. आपण मराठी इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं तर लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचा एक सुवर्ण काळ होता. त्यांच्या तोंडी कुठे शिव्या होत्या, पण लोकांनी त्यांना घेतलं ना, डोक्यावर घेतलं. तुमच्या या सध्या प्रकारच्या कंटेंटला थोडा वेळ लागेल पुढे जायला, पण तुम्हाला ती पुढे ती संधी मिळेल असं मला वाटतं. तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? काय वेळ लागेल पुढे जायला? परत नाही वेळ लागत. कसं ऑलरेडी लोक प्रेम करतायत माहिती, त्यामुळं मला नाही वाटत की वेळ लागेल. कारण आता विषय कसा आहे माहितीये काय,
जे व्हिडिओ आम्ही करतोय हम्म. त्यामध्ये पब्लिक स्वतःहून येते आणि दाद्या इथं तू हे बोलणार तसं नाही, तिथं तू हे बोलणार तसं नाही, त्या बोलली तू हे बोललाय नाही. तुला ठीक आहे म्हणते. लोकांना माहिती, लोकांना माहिती. भावना पोचल्या आमच्या बास तिथपर्यंत. शेवटला नारायण शिवी कंट्रोल केलाय बघा. हो, मी एका मराठी फिल्म मध्ये कॅरेक्टर होतं की त्याच्यामध्ये पॉलिटिशियन असतो, त्याला शिवे द्यायचे असतात पण तो इतकं कंट्रोल करत होता. तसं ते तुमचं झालं असणार की आता यार मला ही शिवी द्यायची होती, पण लोकांना कळतं की इथं याला काय म्हणायचं. इथपर्यंत हा बाबा इथं पब्लिकला कळते बास आहे आम्हाला. ओके, जेवढं करायचं तेवढं केलं, शिवी वगैरे झालं. आणि असं काय कॉन्टेंटवर काही फरक पडला नाही. पण लोकांचं जेवढं प्रेम आहे, जेवढा व्हिडिओ पाळायचा आहे तेवढा पळतोय, त्यामुळे काय अडचण नाही. शेवटी कंटेंट मध्ये तुमची गोष्ट महत्वाची ना. भिकारी कोण झालाय हे बघणं सुद्धा लोकांना. येऊन तुम्ही ऑनलाईन बाटली कुणीतरी मागवलेली, काही लोक म्हणतात तुम्ही कॉमेडी करा किंवा नाही करा, तुमची तोंड दिसली पाहिजे. तोंड दिसलं का असं येते. करणं महत्वाचं आहे, बाकी काय नाहीच आहे. शिवी नॉट इम्पॉर्टंट आता. चला शिवी नाही ना, चला बिना शिवीचा पण व्हिडिओ करायला तयार. मला एक तुम्हाला महत्वाचा तिघांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एंटरटेनमेंट करता लोकांचं, तुमचं एंटरटेनमेंट कोण करतं? काय करता तुम्ही एंटरटेनमेंटसाठी? मला वाटतं तुम्ही व्हिडिओ मध्ये सांगू शकता. काय फिल्म्स काय बघता किंवा नाटकं बघता का, किंवा वेब सिरीज बघता, काय करता? फिरायला जाता कुठं? फिरायला वगैरे जातो. हो, हा साऊथचा मेंबर आहे. साऊथचे सिनेमे याला आवडतात जास्त. अच्छा, यांना रास केला. अच्छा, ब्राह्मणाची कॉमेडी तुमची कॉमेडी आवडते. मी असतोय, मी हॉलिवूड बघतोय जास्त. हॉलिवूड बघता जास्त. हो, हॉलिवूड आवडतं तुम्हाला? हॉलिवूड आवडतं. सुरुवातीपासून मी वेब सिरीज म्हणा, हॉलिवूड सिनेमे सुरुवातीपासून बघ, लहानपणापासून बघतोय. अच्छा, आवडच आहे. आवड आहे त्याची. नारोजीला काय आवडतं? नारोजी काय एंटरटेनमेंट? मगाशी तुम्ही सांगितलं की दादा कोणते तुम्हाला आवडतात. दादा कोणत्या फिल्म बघितलं तुम्ही? पहिल्याच बघत बसतोय मी. अच्छा, युट्यूबवर जायचं, सर्च मारायचं, बघत. आजही दादा कोणते तुम्ही तांबडी माती वगैरे बघितले, आली अंगावर वगैरे बघितले असतील. कुठला आवडतो? त्यांना ऑर्केस्ट्रा आवडतो. ऑर्केस्ट्रा आवडतो, चांगली गोष्ट आहे. काय ऑर्केस्ट्रा बघायला जातात तुम्ही? नाही. ओके ओके. पण आता मला नारूला एक असा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे. आता बाजारमध्ये, मार्केटमध्ये कुठेही गेलो आपण, फिरायला गेलो, काहीतरी आणायला गेलो, पेस्ट आणायला गेलो, कोलगेट आणायला गेलो, काहीतरी तिथं कोण नारू तुम्ही नारू ना, तो पहिला हसतोय आणि मग विचारतोय. आणि 4 दिवसांनी नारू आला. म्हणजे नारू एवढं नाव प्रसिद्ध झालंय, आम्हाला सुद्धा लोक नारू नावानं हाक मारतात. म्हणजे चेहरा दिसतोय आमचा की बाबा हा व्हिडिओ मध्ये आहे, पण त्यांना नाव नसते माहिती. अच्छा, म्हणजे कंटेंटलाच नारू नाव मिळालं. आम्हाला सुद्धा नारू नावानं हाक मारतात काही लोक. हे नारू मोठे. नारूला काय वाटतं? नारूला काय वाटतं? नारूला माणसं बघितल्यावर हसतात, त्याला बास वाटते. समाधान वाटतं. समाधान वाटतं. अच्छा, ते पण एक चांगलं काम आहे, पुण्याचं काम आहे ते. पुण्याचं काम आहे. नारूचं नाव मूळचं निवृत्तीनाथ आहे, हे संतांचं नाव आहे. संतांनी जशी आध्यात्मिक शांती दिली लोकांना, तसं तुम्ही हसू देताय. हसू देतोय. अच्छा, हे पुण्याचं काम आहे. असं नाही, पुण्याचंच काम आहे. अच्छा, तेच गोष्टी केल्या आम्ही आयुष्यभर तेच करतो. आता इथनं पुढे पण जरा वेगळं करणार, बिगर शिवीचं खरं, पण हसवायचंच काम करणार. ओके. मला एक सांगा की आता इथून पुढे हा कंटेंट तुमचा सुरूच राहणार आहे. कॉमेडी हा एक जॉनर झाला, कॉमेडीच करणार. याच्या पलीकडे कधी सिरियस जॉनरकडे तुम्ही जाणार आहात, किंवा दुसरं काही तुमच्या डोक्यात युट्यूब सिरीज करावी किंवा असं काही? युट्यूब जे करणार आहे त्यामध्ये सुद्धा कॉमेडीच असणार आहे. आणि पॉडकास्ट पण जरूर डोक्यात आहे, चालू आहे काम त्याच्यावर. पॉडकास्ट आणि युट्यूब म्हणजे 2 वेगवेगळे असणार आहेत. पॉडकास्ट पण करायचा विचार आहे, चालू आहे त्याच्यावर. आणि बाकीचं म्हटलं तर मग आपलं काय रेग्युलर रील्स तर असतातच, ते काय विषय नाही. मी जनरली बघत असतो की जेव्हा सोशल मीडियावरती रील स्टार्स होतात किंवा एखादी व्यक्ती फेमस होते त्याच्या व्हिडिओजमुळे किंवा त्याच्या टॅलेंटमुळे, त्याच्या कंटेंटमुळे, तेव्हा त्याला कमर्शियल कामं पण मिळायला सुरू होतात. म्हणजे एखाद्या हॉटेलचं उद्घाटन आहे किंवा एखाद्या कुठल्या तरी रेस्टॉरंटचं उद्घाटन आहे, कापडाचं दुकानाचं उद्घाटन आहे, तुम्हाला तसे ऑफर्स येतात काय? ऑब्व्हियसली येत असतील. येतात, भरपूर येतात. विषय कसा आहे, आम्ही पैशाला भूक नाहीये. आम्हाला जेवढं बाबा जेवढं जेशीला तेवढं मानधन भास आहे. बोलायला तुम्ही ठरवलेलं नाही असं काही मानधन? आम्हाला फक्त का नाही बाबा फेमस आहे तर या हिशोब उद्देशाला. परवा दसरा चौकातच काढला की गाडा, माझ्या नावाचाच गाडा काढला, माहित पण नाही. अच्छा,
डायरेक्ट बोर्ड बिर्ड लावून चालू पण केला. तिथं माझा मित्र गेलता. अच्छा. मग त्यानं म्हणला तुझं फोटो बिटो इथं पोस्टर लागलं काय भानगड. बर. मग तिथनं कॉल केला, व्हिडिओ कॉल मी बघाले तर माझी पोस्टर इथं कोल्हापुरात. वा. मग ते तुम्हाला माहिती नव्हतं. संपर्क करून घेतला मालकाने की मग आम्ही इथं आलो, तिघं पण भेटलो आणि परत उद्घाटन केलं आणि मग गेलो. अच्छा, तुम्ही उद्घाटन स्वतःच केलं. अशी कुठल्या कुठल्या प्रोडक्टसाठी तुमच्याकडे उद्घाटन येतात किंवा अशा कुठल्या दुकानांसाठी येतात काय? हॉटेल उद्योग समूह वगैरे बारीक सारीक असतात, मोठमोठे पण असतात, तिथं बोलतात. म्हणजे दही अंडे वगैरे सीझन वाईज असते सगळं. पण आता तुम्ही स्टार झालेला आहात किंवा सेलिब्रिटी झालेला आहात, तुम्हाला असं नाही वाटलं नाही आम्ही सांगणार आम्हाला 1 लाख रुपये द्या, आम्हाला 2 लाख रुपये द्या, असं नाही वाटलं? कसं माहितीये काय, ऍक्च्युअली आम्ही स्वतःला सेलिब्रिटी समजतच नाही. लोकल साधे सिंपल माणसं आहे. पण तुम्ही समजायला पाहिजे आता. आधीपासून ते मनाला पटलंच नाही. ते डोक्यात जाऊन नाही चालत. यश डोक्यात जायला नको. ते डोक्यात गेलं तर मग आपण खाली पडतो. आपण आणि लहान मुलाला जरी आला बाबा ये बाबा कसा आहेस काय फोटो पाहिजे की बाबा, आम्ही त्याच्यासोबत काढून घेतो. चहा पिणार काय, सरबत पिणार, असं कुणाला म्हणजे दुखवा आवडतच नाही दुखवाय असा विषय. स्टार पण ती आपल्याला सूट होत नाही असं मला तर वाटतं. कारण आपण 0 वर आलेली माणसं आहे आणि जर ते डोक्यात गेलं तर मग काय उपयोग, ते उपयोगच नाही ना त्याचा, असा विषय. मला तुम्ही सांगा की हे जेव्हा तुम्ही आता सध्या कॉमेडीचे व्हिडिओज बनवता, कंटेंट स्वतः स्पॉन्टेनियसली बोलता, रिटर्न तुमच्याकडे स्क्रिप्ट नाही असं तुम्ही मला सांगितलं, कामाच्या ठिकाणी काही सुचतं का तुम्हाला? म्हणजे काम करतोय मी, दिवाणचे काहीतरी करतायत काम, कुणीतरी कपड्याच्या गाड्या घालते, असं झालंय. ऍक्च्युली रात्री आणि इव्हन रात्री बाबा आणि झोपेतनं पाणी प्यायला उठलोय आणि अचानकपणे बाबा मला काय ना काहीतरी आठवलं, लगेच फोन लावतोय मला याला असा व्हिडिओ करायचा. रात्री 2 वाजू दे नाहीतर 3 वाजू दे, फोन लावते. फोनाला तासभर बोलणार या गोष्टी. काय झालं बाबा असं आहे काय, बरं मग उठून बसायचं, मग तासभर बोलायचं, मग आणि फोन करून झोपायचं. ओके, म्हणजे तू आयडिया क्लिअर करायचा. म्हणजे त्याचं काय तर असतंय थोडस मी ऍड करतोय काय तर त्यातनं तयार होतंय. चांगली स्क्रिप्ट त्याच्यातून तयार होते जी माइंड मध्येच असते, नंतर तुम्ही डिरेक्टली ती स्पॉन्टेनियसली प्रेझेंट करताय. बरोबर आहे ना. अरुण असं कधी काय सुचतं का? मला असं का वाटतंय नाही, मी या सगळ्या स्क्रिप्ट असतील असं वाटते. नंतर माझ्या लक्षात राहत नाही म्हणून लगेच सांगून टाकते. अच्छा, हे चांगलं आहे. म्हणजे लिहून टाकण्यापेक्षा एखाद्याला सांगितलेलं बरं. अचानक असंच बसलंय, मित्रांचे बोलणं चाललंय, असं जर झालं मग ते एखादी वेगळी काहीतरी शिवी दिला, ती शिवी राहू दे आपण ती वापरूया. ओके, पुन्हा ती शिवीकडेच येत, मग हे कंटेंट वापरूया आपण. बरं आहे. ओके, मग तुम्ही लगेच अरे आज नाही आम्हाला तर शिव्या वापरायच्या नाही असं लगेच आज सकाळीच आम्ही शाळेत पण गेलतो, फळावर बघून आठवलेलं असंच ते करूया का म्हणतात, धावती म्हणली इथं कुठं काय करायला असं आणि गप आले. ओके, म्हणजे अशा गोष्टी सुचत असतात काम करताना मित्रांना भेटल्यावर. काय अनुभव काय तुमचा, अनुभव काय तुम्हाला तुमच्या ठिकाणी काम करता किंवा एक बालाजी जिथं काम करत असतो आणि अचानक बालाजीला काय सुचतं, चलो यार आम्ही हे करले ते आता हे करूया, काय वाटतं? तसं कधी झालंय असं अचानक आणि ते लोकांना आवडलं? म्हणजे मी काम करतोच ते कामात खरं ते मनात विचार चालू असतात की असं आहे बाबा असं करायचं. मग अर्धवेळ जसं तो परवाचा व्हिडिओ होता तो म्हणजे अगोदर आहे वर्षापूर्वीच आहे तो, त्यामध्ये कसं होतंय की हा पैसे देणार असतोय आणि मी म्हणजे थोडं आलं माझ्या डोक्यात. मग ह्याला मी फोन ह्यो आला नंतर मग ह्याला म्हटलं की बाबा असा असा कॉन्सेप्ट आहे आणि आपल्याला तो करायचा आहे की तू माझं पैसे देणार आहेस. आणि म्हणजे एक वेळ अशी त्या तू पूर्ण म्हातारा होतोय, तू पूर्ण तुझा फोटो लागतोय तरी पण तू पैसे नाही देणार असा फोटो आहे. मग आपण हे कसं दाखवूया, मग ते व्हिडिओ केलेला आपण सोबत, मग याचा फोटो लागतोय. मग मी ह्यो वर्ण बघत असतोय आकाशातून की बाबा स्वर्गातनं बघत असतोय पैसे देतोय का नाही. मग मी काय म्हणतोय, अरे शेवटी बट्टी लावून गेलास. मग यो वर्ण काय म्हणते, अरे बाबा माझे इन्शुरन्सचे पैसे येणार आहेत ते आल्यावर तुला देतो की, म्हणजे मेलाय तरी पण हा वर्ण सांगतो की माझा वेळ लागला, तोपर्यंत दुसरा माझ्या पण पोटाला हार लागलेला असतो. ही चांगली कॉमेडी सुचली. असं वाटतं लोक वेळेत पैसे देत नाहीत त्याच्यामुळे मनस्ताप भोगावा लागतो. मी इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे जाताना काही गोष्टी तुम्हाला विचारल्या नसेल. जेव्हा आपण एखादं काम करत असतो त्याला यश मिळतं थोडंफार आणि आपण पुढे कुठेतरी जाणार आहे, नव्या एका प्रवासाला आपण सुरुवात करत असतो आणि अचानक एक कटू घटना घडते जी तुमच्या बाबतीमध्ये आली. काय प्रतिक्रिया जेव्हा पहिल्यांदा आली? वाईट वाटलं खूप की बाबा आपण
करतोय आणि आपल्याला लोक पसंत करतायत आणि Actually कसं एक आहे? भावनिक काय वाटलं, भावनिकता काय होती त्यावेळी? थोडं वाईट वाटलं. का माहितीये काय, की बाबा आम्ही नुसतं आधीपासून निस्वार्थपणे नुसतं लोकांना हसवायचाच प्रयत्न केलाय. त्या गोष्टी सुद्धा आता काही लोकांना खटकायला आलीत म्हटलं मग बस म्हटलं आता हे करायचं नाही म्हटलं. आता करायचं नाही इथपर्यंत विचार केला होता? होय, करायचं नाही म्हटलं. अकाउंट अकाउंट बंद केलं. बंद केलं अकाउंट? मी अकाउंटच उडवलेलं Deleteच केलं. मला माहित पण नव्हतं. अच्छा, हे माहितच नव्हतं. डायरेक्ट अकाउंट डिलीट केलं. काहीतरी 45 दिवसाचा टाइम असतो त्याला. हो, हो. त्यामध्ये परत तुम्ही रिकव्हर करू शकता. पण नंतर म्हटलं सगळ्या व्हिडिओ बनवून टाकल्या, जेवढ्या शिवीच्या रील्स होत्या चांगल्या तिथे ठेवल्या परत आणि जरा शांत बसलो तिघ पण. जरा डोकं शांत होते म्हटलं. वाईट वाटलं असेल खूप तिघांना. 2-3 दिवस शांतच होतो. तर म्हणलं आपण आज थांबून काय करायचं. जेव्हा लोकांना आता ऑब्विस सगळ्यांनाच माहिती आहे की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला तरी, कारण ते व्हायरलच झाले. लोकांच्या काय प्रतिक्रिया प्रत्यक्ष भेटल्यानंतर आल्या, घरच्यांच्या प्रतिक्रिया मला विचारायच्या, त्या काय होत्या महत्वाच्या? कारण त्या लोकांना तुम्हाला वाईटच बघितलं वाटलं सोडा. एकदम असं पोलीस स्टेशनला घेऊन गेले काय झालं काय अचानक काय माहित पण नाही. कारण अचानक लोकांनी बघितलं असेल तुम्हाला घेऊन जाता. ऍक्च्युली विषय काय झाला, घरातल्यांनी पोलीस आल्यावरती मग आले म्हटलं निम्मत थोडंफार घाबरले. ह्यानं काय केलं, ह्यातलं कसं काय झालं त्यांना आणि आता सांगणार कोण. शेवटी आणि माझे मित्र वगैरे आहेत. शेवटी जाताना आणि मोबाईल पण वगैरे आम्ही घेऊन गेलो नव्हतो तिथं. आणि मग त्यांना फोन कसा लावायचा, माझा आमचा पण मोबाईल घरात आहेत, फोन लावायचं कसं. मग नंतर तिथून बाहेर आल्यावरती मग तिकडं मोबाईल घेऊन त्यांना फोन लावला की बाबा आम्ही आला, काय झालं नाही ना वगैरे. शेवटी आता कायद्यापर्यंत गेल्यावरती भरपूर काही विचार डोक्यात डेफिनेटली चर्चा झाल्या या पोरांनी काय केलं नाही. कशासाठी घेऊन गेल्यात, काय घेऊन गेल्यात, कोणाला काय माहितीच नाही ना. तिथे गेल्यावरती कळालं की बाबा हा असं असं तुमच्याबद्दल तक्रार आहेत लोकांच्या वगैरे वगैरे असं तसं. म्हणजे काही लोकांच्या की भरपूर लोक आमच्यावर प्रेम करतातच. ठीक आहे म्हटलं आता. आता मग घरले पण म्हटले जिथपर्यंत मला बाबा मिळवायचं तिथपर्यंत लोक मिळवून घेतलायचा, यापुढे शिवाय देऊ नका. ठीक आहे म्हटलं, देत नाही म्हटलं. तर यापुढे बिल शिवी देता पण व्हिडिओ होत्याच, करूया हेच त्या डोक्यात. पुन्हा वाटलं की बाबा आपण परत आपलं काम सुरू ठेवूया, करूया. एका गोष्टीमुळे आपल्या कामात नको अडचण. तुमच्या घरी, तुमच्या गल्लीमध्ये काय प्रतिक्रिया आल्या? मला घरापासून सुरुवात करायची. काय प्रतिक्रिया आल्या की बाबा हे सगळं झाल्यानंतर? म्हणजे आई बोलली की तू करायलायस काय, कुणाचं वाईट केलंयस काय, लोकांना हसवायचं काम करायलायस, त्यामुळे फक्त टेन्शन घेऊ नको, काय होत नाही, 1-2-4 दिवस असते, त्यानंतर लोक विसरून जातात. आईने तुम्हाला प्रेरणा दिली? आई बोलली काय टेन्शन घेऊ नकोस, काय नाही होणार. बायको पण सपोर्टिव्ह आहे, असं काय नाहीये. फक्त आजूबाजूचे लोक विचारत होते अरे काय झालं तुमच्यावर केस झाली काय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय. पण ते कसं आहे, थोडंफार लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. म्हणजे माझ्या लहान मुलाला विचारले की बाबा काय तुझ्या पप्पाला काय नेलं रे, काय झालंय, काय केलं तुझ्या पप्पानं. की त्या लहान मुलाला विचारणं खरं तर योग्य नव्हतं, विचारलं. पण ते येऊन मला सांगत होता की असं विचारत काय तू टेन्शन घेऊ नको म्हटलं, ते काय डोक्यात घेऊ नको असते म्हटलं, होते एवढं काय टेन्शन घेण्यासारखं काय नाहीये, चालू आहे असं. थोडासा दृष्टिकोन पण बदलतो लोकांचा थोडासा. मग त्या गोष्टीवर मग आम्ही काय विचार केला की बाबा आपल्या मुलांना जर लोक म्हणजे काही लोक असं विचार लागल्यात, भविष्यात जर आम्ही असंच कंटिन्यू केलं तर मग आमच्या पोरांना सुद्धा मागायला नावच ठेवणार ना की बाबा नाही तुझा बा असं आहे तसं. नको, चांगलं करून पण नाही मिळूया. चांगलं म्हणजे काय, म्हणजे शेवटी हसवणं आणि एक प्रकारे आमचा एक टॉपिक वेगळा होता, त्या गोष्टीमुळे लोक असलेत मान्य. आता टॉपिक चेंज करून म्हणजे त्यातनं पण आम्ही हसवायचंच काम करणार. त्यामध्ये लोक अप्रिशिएट करतील. काही लोक बघा शेवटी का नाही माघारी बोलणारे पण भरपूर असतात, समोर बोलणारे पण भरपूर असतात. समोर आल्यावरती कोण कोणाला काय बोलता येत नाही, माघारी भरपूर बोलणार असतात. त्यांच्याशी आपल्याला काय देणं घेणं नाही. आपलं काम काय तेच करायचं. खरं आपल्या पाठी म्हणजे आपल्याला बोललं तर आपण एक सहन करून घेऊ शकतो. खरं आपल्या कुटुंबाला कोण ना काहीतरी बोललं की ते बाबा ते आपल्याला वाईट वाटते कोणाला बोललं, त्या पुढच्या आपल्या कुटुंबियांना त्यांना किती वाईट वाटत असणार. त्यापेक्षा नको ना, चांगलं करूया. म्हणजे चांगलं म्हणजे बिनशिवी वगैरे होते त्यात. पण या सगळ्या गोष्टी आम्ही तेवढ्या 3 दिवसाच्या पिरियड मध्ये विचार केला. म्हटलं करणारे करत म्हटलं आम्हाला त्यांच्याशी ऑलरेडी तुम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलाच. पण नंतर असं वाटलं की नाही यार आपण चेंज करू, शिव्या द्यायला नको, वेगळा कंटेंट, हाच कंटेंट शिव्या न देता आपण करू. असं त्या 3 दिवसाच्या पिरियड मध्ये 3 दिवसाच्या पिरियड मध्ये आम्ही विचार केला, चला ठीक आहे म्हटलं. एका मनस्तापातून तुम्ही तावून सुलागून बाहेर पडलेला. इचलकरंजी हा औद्योगिक
महत्वाचा मगाशी म्हटल्याप्रमाणे मँचेस्टर एक महाराष्ट्राचं म्हणून ओळखलं जातं, भारताचं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं. प्रचंड मोठी वस्त्रोद्योग नगरी आहे. त्या नगरीची ओळख मी असंही मगाशी म्हणालो की तुमच्या तिघांच्यामुळे पण इचलकरंजीचे तिघांत म्हणजे तुमच्या नावासोबत इचलकरंजी थोडक्यात जोडलं जातं असं मला म्हणायचं. इचलकरंजीमध्ये फॅन फॉलोइंग वाढलंय का तुमचं शहरामध्ये तुमच्या? कारण आपल्या होम टाउन मध्ये फार महत्वाचं असतं. वाढले भरपूर. आता फक्त 15 मिनिटात जाऊन यायचं तिथं तास 2 तास लागते. अच्छा, नाही काम करायला एक फोटो घ्यायचा थांबा. अच्छा. आणि ग्रुप फोटो असतात ना, ते ग्रुप नाही एकदम फोटो पण घेत नाही. एक प्रत्येकाला स्नॅप टाकायला, इंस्टाग्रामला स्टोरीला मेन्शन करायला. जे काम 15 मिनिटात जाऊन आता पाऊलच लागते जायला. ओके. पण तुम्हाला जे साध्य करायचं होतं मगाशी मी आता तुम्ही सांगितलं की नाही आम्हाला फेमस व्हायचं होतं, आम्हाला असं वाटत होतं की लोकांनी आम्हाला ओळखावं, ते झालं का साध्य? झालं की मला जास्त झालं. ओके. कारण जागोजागी लोक तुम्हाला कामानिमित्त बाहेर जरी पडलात तुम्ही चेहऱ्यावरचा मास्क काढला की नारू मास्क नाही ओळखत. मला डोळ्यावरच ओळखतात, डोळ्यावर मास्क काय लावला नारू की आखी मला माझ्या चालायच्या टेक्निकल आणि ते सोडले की काही ते एक प्रकारे चष्मा ओळख येतं डायरेक्टली. म्हणजे असं माझं एवढे साईडला तिथं मी असं थांबलो असतोय, माझं एवढे साईडला असं होतं सगळ्या गोष्टी. तुम्हाला तिघांना मी आता एक प्रश्न विचारला, तुम्ही पटकन त्याचं उत्तर देऊ शकाल का? तुम्हाला तिघांना सांगितले एखादा प्रोडक्शन मॅनेजरचा फोन आला सिरियलसाठी की तुम्हाला आम्ही सिरियल मध्ये आमच्या घेतोय मोठी सिरियल, जाल करा की अपॉर्च्युनिटी आल्या म्हटलं काय अडचण आहे मला. अपॉर्च्युनिटी आलं तर तुम्ही स्वीकाराल? ऑलरेडी केले जाते. एका सिरियल मध्ये काम केलं? सिरियल नाही म्हणजे मूवी मध्ये केलं आहे आमचा, तेवढंच एक दोन मिनिटासाठी तेवढंच रोल करून आलेलं आहे. नाही पण तुम्ही एंटर झालात एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये, मेन स्ट्रीमच्या म्हणतोय मी. ही पण एक इंडस्ट्री आहे, सोशल मीडियाची ही सुद्धा एक इंडस्ट्री आहे. पण मेन स्ट्रीम इंडस्ट्री आज पण फिल्म्स आणि वेब सिरीज ही असतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही मला तंचू प्रवेश केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. मी मगाशी एक तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुम्ही वेब सिरीज, तुम्ही सांगितलं मला की आमचं काम सुरू आहे सध्या करतो पॉडकास्ट वगैरे, त्यातही कंटेंट तुम्ही सांगितलं की कॉमेडीचं असणार आहे. सिरियस भविष्यात जर तुम्हाला एखादा रोल दिला करायला, कारण माझा अनुभव असा आहे, मी जे फिल्म्स बघतो किंवा मला जे कळतं विनोदी अभिनेत्यांबद्दल किंवा त्याची माहिती मला आहे, त्याच्यानुसार विनोदी अभिनेत्याला जेव्हा सिरियस रोल दिला जातो तेव्हा तो फार ताकदीनं करतो. उदाहरणार्थ आपण जर अशोक सराफांच्या आतापर्यंतच्या फिल्म सगळ्या बघितल्या तर सगळ्या कॉमेडी आहेत, पण त्यांची एक फार सिरियस फिल्म आहे जी फार कमी लोकांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी उत्तम काम केलं, ती म्हणजे वजीर मराठी फिल्म आहे. अतिशय उत्तम विलनचा रोल केलेला आहे. तुम्हाला असा जर रोल एखादा गंभीर करायला मिळाला तिघांना तर तुम्ही कराल? 100%. तो तर जमतोय मला. त्यांना विलनच कॅरेक्टर आवडतं. अच्छा, त्यांना आम्ही त्याला ओढून आणले कॉमेडी. पण ते कॉमेडी तसलंच होतं माझं. अच्छा, अगोदर जे टिकटॉकच्या ज्या वेळेस जे ते काम करत होते त्यांचे सगळे असे म्हणजे विलन सारखेच त्यांनी सुरुवात टिकटॉक पासून केलेली नारूंनी, तुम्ही तिघांनी टिकटॉक पासूनच केली होती. मी नव्हतो. टिकटॉक बंद पडलं तेव्हा तुम्हाला सदमाच पडला असेल सगळं. आता काय लागल्या तोपर्यंत किती फॉलोअर्स होते? किती फॉलोअर्स होते? 18K होते. टिकटॉक बंद झाल्यावर मातमच असेल सगळं. काय करायचं का आता, असा प्रश्न पडला. त्यांचं 18K होतं, माझं 7.5K होतं आणि पळालतीत तोपर्यंत चला टॉकच झालं ते. म्हणजे फॉलोअर्स कसं ते काय मला माहित पण नव्हतं. चायना बरोबर करत बसलं. मग इथं ह्याला आलतो, पन्हाळ्याला आलतो, त्या पन्हाळ्याच्या गेटवर एकदा केलता व्हिडिओ. ते असं गेट मधनं बाहेर येतात, ते एवढा पळाला की माझं फॉलोअर्स एकदम कमीत कमी 10 ते 15,000 असंच वाटतं. असं वाढलं का व्हिडिओ म्हणून? हा. पण टिकटॉक बंद पडल्यावर मग काय विचार केला, आता काय करू मी, असा प्रश्न पडला करायचं काय नाही, असंच कामाला लागतो. परत दिव्यांग कामावर होतोच, मग स्टेटस करायचं, याला व्हॉट्सअपला लावायचं, लोक सांगतात कमेंट मध्ये असं आहे तसं आहे, आज भारी केलाय ते केलाय, हाऊस काय सावलेलं आहे करायचंच. मग एकदा यांच्याकडलं व्हिडिओ करून घेतलो, म्हणजे त्यांनी एडिटिंग भारी करतात, बरं बघूया करू. अच्छा, विशाल फेमस एडिटर आहे तिथंच राहते. ओके 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 ओके. मग एकदा असंच केलं मित्राला, माझा पण तसंच कर की सेम, मग करूया की मग मला पण करून दे. केलं, मग तिथनं ओळख जास्त झाली. अच्छा, मला पुढे तुमचं जायचं आहे की आता मी एक शेवटचा प्रश्न विचारणार आणि आपण हा इंटरव्ह्यू थांबूया. आयुष्यामध्ये माणसाच्या आपण एक म्हणत असतो की ध्येयवादी पण असतो. मी हे ध्येय बघितलं होतं किंवा मी या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे.
आता तुम्ही तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचलेला आहात, म्हणजे लोकांच्या पर्यंत आम्हाला जायचं आहे, लोकांनी आम्हाला ओळखलं पाहिजे, इथपर्यंत आलेला आहात. कुठं तरी एका प्रसंगी आयुष्यात असं वाटतंय मला ही गोष्ट साध्य करायची होती, ही झालेली नाही. वाटतं कधी असं? नाही, मला तर आतापर्यंत कधीच नाही वाटलं. म्हणजे जे हवं ते सगळं मिळतच गेलं. विशाल काय सांगशील? वाटतं कधी एक खंत माणसाला एका आयुष्यात असते की मला ही गोष्ट करायची होती, मी नाही करू शकलो, हे जरी मिळालं असलं तर? नाही, ऍक्च्युली विषय कसा आहे, लहानापासून ते म्हणतात की ठोकर खा की आदमी बडा हुआ आहे. अच्छा. त्यामुळे कसं आहे, ठेस लागत 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 चार लोक आता म्हणजे जी नावं ठेवणारी लोक ती सुद्धा बाबा आता नावाचा लागल्यात. म्हटलं ह्याच्यापेक्षा मला आणि काय जास्त नको, काय नकोय, ते लय जास्त गेलं आणि मग माज वाढतोय, मस्ती वाढते, नकोय, जमिनीवर राहता येत नाही. हे कसं उडले तसं ते पण होतं. विनोद केला, कामच आहे होते. काय सांगशील बालाजी? मी म्हणतोय की मिळाले तेवढं भरपूर मिळाले, ह्याच्या पलीकडं तर एवढी अपेक्षा नाही, एवढी अपेक्षा पण नव्हती की ह्या लेवलला जाईल. आणि एका वर्षापूर्वी वाटलं पण नव्हतं की बाबा इथं येऊन तुमच्यासोबत बोलत बसेल. आता मला काय म्हणतं माहिती काय, वाटलेलं काय 1.5 वर्षा पाठीमा वाटलं, 1.5-2 वर्षा पाठीमा वाटलेलं काय इथे येऊन बसणारच ते. त्यामुळं जेवढं मिळालंय ते ठीक आहे, समाधान आहे, त्यात काय हरकत नाही. मी खुश आहात तुमच्या लाईफ? समाधान. माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना सांगेन की कॉमेडी हा अत्यंत अवघड जॉनर मानला जातो. म्हणजे मोठे मोठे अभिनेते सांगतात की लोकांना रडवणं सोपं असतं, पण हसवणं खूप अवघड असतं. आणि जेव्हा आपण लोकांना हसवतो तेव्हा नकळत आपल्या हातून एखादा छोटीशी चूक घडण्याची शक्यता असते, पण ती चूक त्या अभिनेत्याची ओळख नसते. त्याच्या पलीकडे तो अभिनेता असतो, त्याच्या पलीकडे तो माणूस असतो. चुका माणसांकडनं होतात आणि माणूस हा चुकांचा आणि त्यातून शिकण्याचा पुतळा आहे, असं बरेचदा वाक्य आपण ऐकतो, वाचतो, पण ती वाक्य फक्त काही वाचण्यापुरती ऐकण्यापुरती नसतात. ते खरंच आहे. आपण माणसांच्या चुका टाळून त्यांना स्वीकारणं शिकणार आहोत की नाही आहोत हा प्रश्न आहे, आणि आपण ते स्वीकारलं पाहिजे. या तिघांनी आपल्याला मनसोक्त हसवलेलं आहे. त्यांनी फक्त शिव्या दिल्या म्हणून आपण जर त्यांना टाळणार असू तर हे योग्य नाहीये. इथून पुढे त्यांचा कंटेंट हा शिवायचा असणार आहे, परंतु विनोद मात्र तोच असणार आहे. या सगळ्या नव्या विनोदाच्या त्यांच्या पखरणीला आपण स्वीकारायला हवं. आपण त्यांना माणूस म्हणून, अभिनेते म्हणून स्वीकारायला हवं, कारण शेवटी आपण समाज आहोत. कला ही कलाकार आणि प्रेक्षक दोघांना आनंद देणारी असते, आणि यांची कला ही यांना आनंद देणारी आहेच, पण तुम्हालाही ते आनंद देते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी अशा कलाकारांचं कौतुक करायला पाहिजे, त्यांना स्वीकारायला पाहिजे. त्या तिघांची मी आज गप्पा मारल्या, मी इथून पुढे अशाच कलाकारांची गप्पा मारेन, समाजातली वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्व तुमच्या भेटीला आणेन आणि ती उलगडण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र दिनमान. धन्यवाद. तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमच्या तिघांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो.